तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे। टीसीएस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे बीएमसी निरीक्षकचं। यात वार्ड इन्स्पेक्टर, ऑक्ट्रा इन्स्पेक्टर, ज्युनियर इन्स्पेक्टरचा समावेश होता। 10 डिसेंबर 2024ला हे क्वेश्चन पेपर झालेलं होतं आणि शिफ्ट कोणती होती? थर्ड शिफ्ट। या ठिकाणी आपण मॅथचं सोल्युशन बघणार आहोत। आगामी समाज कल्याण विभागाची एक्झाम असो, महिला बाल कल्याण विभागाची एक्झाम असो किंवा वनसेवकची एक्झाम असो मित्रांनो, किंवा टीसीएस पॅटर्नची कोणतीही एक्झाम असो, त्या सर्व एक्झामकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे। शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा। तर बघा, पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन, एका वस्तूची सूचीबद्ध किंमत 1200 आहे। सूचीबद्ध किमतीवर 15% सवलत दिली जाते। निव्वळ विक्री किंमत 887.40 पर्यंत आणण्यासाठी ग्राहकाला आधीच्या सवलतीच्या किमतीवर किती टक्के अतिरिक्त सवलत द्यावी लागेल, असं क्वेश्चन विचारलेला आहे। बघा, 1200 रुपयावर किती टक्के सूट दिलेली आहे? आधी 15%, म्हणजे 1200 रुपये यावर जर 15% काढला आपण तर 120 म्हणजे किती होईल? 10% होईल। ओके, 120, एक मिनिट, 120 म्हणजे 10% आणि 5%साठी आपण याची हाफ करणार म्हणजेच 60, म्हणजे टोटल किती येईल मित्रांनो? 180 ही काय असेल? 15% सूट असेल। तर 15% सूट जर आपण या ठिकाणी मायनस केलं तर 0, त्यानंतर 2, ओके, एक परत किती येईल तुमचं? 10, 20 म्हणजे 1020 रुपये तुमची विक्री किंमत बनेल। ओके, सूट दिल्यानंतर। पण विक्री किंमत तुम्हाला कितीपर्यंत आणायची आहे? 887.40 पर्यंत। ओके, 887.40 पर्यंत आणायचे आहे। तर किती अतिरिक्त सूट द्यावी लागेल असं प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, या ठिकाणी किती असेल फरक? बघा, जर या ठिकाणी 0.20 दिले तर इथं 60 उरतील, त्यानंतर एक परत 2 उरतील इथं, त्यानंतर एक परत केलं इथं 12 होईल, इथं 3 येईल। ओके, त्यानंतर एक परत केलं 1, म्हणजे तुमचं 132.60 रुपयाची पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सूट द्यावी लागेल। ओके, सूट, तर ही सूट किती टक्के आहे विचारलेलं आहे आणि ही कोणत्या किमतीवर विचारलेलं आहे मित्रांनो? आधीच्या सवलतीच्या किमतीवर विचारलेलं आहे आणि आधीची सवलत कोणती आहे मित्रांनो? ही वाली आहे। ओके, तर आता काढू आपण 1020 वर किती टक्के सूट आहे? 132.60 रुपये सूट आहे। ओके, तर ही टक्क्यामध्ये काढायची आहे आपल्याला। या ठिकाणी हे 2 शून्य काढतो आहे आणि या 2 शून्य बरोबर, ओके, म्हणजे या 2 डिजिट बरोबर, म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा कॅन्सल होईल। ओके, म्हणजेच ही रक्कम 13,260 बनेल। ओके, 13,260। ओके, आता याला भाग द्या, 1 0 कटेल, त्यानंतर बघा या ठिकाणी 102 आहे, 102 10 किती होतील? 1020 होईल। ओके, 102 10 1020, त्यानंतर किती उरेल? 302 उरतील। ओके, आणि 302ला जर भाग दिलं, सॉरी 302 नाही 306, ओके, 306 जर उरलं तर 306ला कितीनं भाग जाईल? 102 जर भाग दिलं तर 306ला भाग जाण्यासाठी कितीनं जाईल? 102 गुणिले 3 केलं तर 306 मिळतं, म्हणजेच 10 + 3। ओके, 13% तुमचा आन्सर यायला पाहिजे। 13% तुम्हाला आधीच्या सवलतीच्या किमतीवर सवलत द्यावी लागेल। ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑप्शन हे काय आहेत? पॉईंटमध्ये आहेत आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे? 13% आलेलं आहे। आणि जनरली जर बघितले तुम्ही तर 1020 वर 32.60 म्हणजेच हे 10%च्या पण वर जातं ना मित्रांनो, म्हणजे 13% या ठिकाणी बनतं। ओके, पण या ठिकाणी काय आलेले आहेत? पॉईंटमध्ये उत्तर आलेले आहेत। जर मराठीमध्ये जर आपण क्वेश्चन बघितलं तर आपलं उत्तर किती येतं मित्रांनो? 13 येतं। ओके, हा जो सेंटेन्स आहे मित्रांनो, या ठिकाणी काही प्रिंट मिस्टेक असू शकतं इंग्लिशमधील क्वेश्चनमध्ये। ओके, आणि इंग्लिशमधील क्वेश्चनच हे काय करतात? ग्राह्य धरत असतात। त्यामुळे या ठिकाणी जर इंग्लिशमध्ये सुद्धा जर टक्केवारी विचारली असेल तर 13% तुमचा आन्सर यायला पाहिजे। ओके, बघू टीसीएस काय आन्सर देत आहे। त्यानंतर बघा, कार्तिका तिच्या घरापासून 6 किलोमीटर दूर ऑफिसला चालत जाते। सकाळी ती 1 तासात अंतर पार करते। 1 तासात पार करतं म्हणजेच तिची स्पीड कितीची असेल मित्रांनो? 6 किलोमीटरची तिची स्पीड असेल, 6 किलोमीटर पर अवरची। ओके, त्यानंतर बघा, तर ती संध्याकाळी परतताना तेच समान अंतर पार करण्यासाठी तिला 30 मिनिटे अधिक लागतात। ओके, हा द्विमार्गी प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किती असेल हे तुम्हाला शोधायचं आहे। बघा मित्रांनो, तिचा स्पीड जायच्या वेळेस किती आहे? 6 किलोमीटर आहे। ओके, पण परतताना तिला 30 मिनिटे अधिक लागतात। ओके, म्हणजे जर जायच्या 1 तासात जात असेल, ओके, 1 तासात 6 किलोमीटर जात असेल, त्यानंतर 1.5 तास लागत असेल, ओके, 1.5 तास लागत असतील, तर तिची स्पीड किती असेल मित्रांनो? 4 किलोमीटर पर अवरची असेल ना, म्हणजे 4 किलोमीटर पर अवर 1 तास चालेल ती, आणि त्यानंतर अर्धा तासात जर 4ची स्पीड असेल तर ती 2 किलोमीटर चालेल, म्हणजे 6 किलोमीटर पार करण्यासाठी तिला किती तास लागतात? 1.5 तास लागतात। ओके, तर हा क्वेश्चन मित्रांनो तुम्ही 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। एक तर एक सूत्र आहे तुमचं
2 इंटू एक्स वाय ओके भागिले काय असतं या दोघांच्याही स्पीडची बेरीज असतं ओके एक्स प्लस वाय. तर बघा या ठिकाणी 2 इंटू एक्स किती आहे तुमचं 6 किलोमीटर पर आवर ओके स्पीड आहे. जायची स्पीड ओके त्यानंतर यायची स्पीड 4 आहे ओके. या स्पीडची बेरीज या ठिकाणी येईल 10. आता बघा 6 4 24 होतात ओके 6 4 24 या ठिकाणी 2ला मी या 10 सोबत काढतोय म्हणजेच या ठिकाणी 5 येईल तुमचं 24/5 आन्सर असेल ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी जर स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स आपण काय असतं टाईम असतं. टोटल डिस्टन्स किती आहे आपल्याकडे जायचं 6 किलोमीटर आणि यायचं 6 किलोमीटर म्हणजेच 12 टोटल डिस्टन्स आहे ओके. त्यानंतर टाईम किती आहे आपल्याकडे जायला 1 तास लागतात ओके आणि यायला 1.5 तास लागतात म्हणजेच 2.5 तास ओके. तर 12/2.5 म्हणजेच काय होईल मित्रांनो 12 चे 24 बनवतो मी डबल करतो आहे आणि हा 5 बनवतो आहे म्हणजे 24/5 तुमचं काय असेल आन्सर असेल उत्तर असेल ओके. तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा 3 व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्ष आहे आणि त्यांचे वय या प्रमाणात दिलेले आहे ओके. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय आपल्याला काढायचे आहे. बघा 3 व्यक्तींचे वय किती आहे सरासरी 40 आहे म्हणजे त्यांचे टोटल वय किती असेल 120 असेल. तर आपल्याला या प्रमाणात जर आपण वाटलं त्यांचं वय ओके तर सर्वात लहानाला किती वय येईल मित्रांनो बघा यांची जर बेरीज केलं तर किती येतं 9 आणि 6 15 ओके आणि 1 16. तर 16 पैकी किती काढायचे आहे तुम्हाला 1 ची वय काढायची आहे ओके 16 पैकी 1 काढायचं आहे. बघा 4ने जर भाग दिले मी 4 4 16 होतात 4 3 12 होतात ओके म्हणजे 30/4 तुमचा आन्सर येईल ओके. तर 4 7 28 आणि त्यानंतर किती उरले 2 उरले म्हणजे 4 पंचे 20 ओके 7.5 तुमचं उत्तर येईल. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा मॅथच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन जर 30 कामगारांनी 4 दिवसात 4000 कमावले तर 60 कामगार 6 दिवसामध्ये किती कमावतील असा प्रश्न आहे. बघा 30 कामगार 4 दिवसात किती कमवत आहेत 4000 ओके 4000 कमवत आहेत. तर 60 कामगार 6 दिवसात किती कमावतील ओके एक्स आपण काढूया. तर तिरपा गुणाकार करा 60 गुणिले 6 गुणिले 4000 ओके भागिले 30 गुणिले 4 बरोबर एक्स ओके. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा 4 कटले या ठिकाणी किती उरले 1000 उरले ओके. त्यानंतर 30 2 60 ओके. त्यानंतर बघा 6 2 12 म्हणजेच 12 आणि हे 2 0 12,000 ओके. तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके. त्यानंतर बघा एचा पगार बीच्या पगारापेक्षा 44% अधिक असेल तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी असेल असं क्वेश्चन विचारलेला आहे. बघा एचा पगार हा बी आहे आणि हा ए आहे ओके. तर बीच्या पगारापेक्षा 44% जास्त आहे कुणाचा पगार एचा पगार. जर बी आपण 100 पकडलं ओके तर एचा पगार 44% जास्त आहे म्हणजेच किती होईल 144 होईल ओके. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी असेल ओके. हा असं जर बघितलं आपण तर कितीने कमी आहे हा 44ने कमी आहे ओके 44ने कमी आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे 144 वर 44 काढायचं आहे. टक्के विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी 100 ओके. या ठिकाणी जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला पहिलं ऑप्शन मिळतं. पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके. या ठिकाणी कॅल्क्युलेशनला वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय ओके. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा अरुण शहर ए ते शहर बी असा प्रवास करतो. जर अरुणने त्याची गाडी त्याच्या सामान्य वेगाच्या 3/5 या वेगाने चालवली तर तो शहर बी मध्ये 52 मिनिटं उशिरा पोहोचतो. तर अरुणने त्याच्या सामान्य वेगाने गाडी चालवल्यास त्याला शहर ए ते बी पर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला मिनिटामध्ये शोधायचा आहे. बघा जर आधी त्याची स्पीड 5 असेल ओके 5 किलोमीटर पर आवर समजू आपण ओके 5 जर स्पीड असेल त्यानंतर त्याने किती कमी केली 5 वरून 3 वर आणली आपली स्पीड ओके. तर याला 5 वरून 3 वर आणल्यानंतर जर स्पीड कमी केली तर ऑब्वियस आहे टाईम तुम्हाला जास्त लागेल. तर आधी जितका टाईम लागत होता त्यापेक्षा त्याला किती 52 मिनिटं जास्त टाईम लागत आहे ओके 52 मिनिटं जास्त टाईम लागत आहे. बघा या ठिकाणी 5 आणि 3 हा काय मित्रांनो स्पीडचा रेशो आहे ओके स्पीडचा रेशो आणि टाईमचा रेशो जर काढलं तर याच्या इनवर्स असतं ओके. स्पीड आणि टाईम यामध्ये इनवर्स रिलेशन आहे त्यामुळे या ठिकाणी टाईम किती होईल 3 होईल आणि इकडे टाईम 5 होईल. बघा जेव्हा त्याची स्पीड 5 किलोमीटर पर आवर होती तेव्हा त्याला 3 युनिट टाईम लागत असे ओके. आणि जेव्हा त्याने स्पीड काय केली कमी केली 5 वरून 3 वर आणली तेव्हा त्याला
किती लागत असेल पॉईंट म्हणजे टाईम किती लागत असेल 5 युनिट एवढा टाईम लागत असेल. ओके, तर बघा या ठिकाणी काय झालेलं आहे 2 युनिट जर कमी केला आहे. ओके, स्पीड जर 2 युनिट कमी झाली तर टाईम किती वाढत आहे मित्रांनो 52 मिनटं वाढत आहे म्हणजे 52 मिनिट याला उशीर होत आहे. तर 3 युनिट काढण्यासाठी आपल्याला किती मिनटं लागतील हेच तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. कारण 3 हा स्पीड वाढवायच्या अगोदरचा टाईम आहे. ओके, तर 3 म्हणजे किती होईल बघा या ठिकाणी 2 म्हणजे 52 आहे, 2 युनिट म्हणजे 52 मिनटे आहे. तर 3 युनिट म्हणजे किती मिनटं होतील क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याचं 3 गुणिले 52 भागिले 2. ओके, या ठिकाणी बघा 26 येतं आणि 26 3 किती होतात 78 होतात. ओके, म्हणजे आधी त्याला किती मिनटं लागत होते 78 मिनटं लागत होते. त्यामुळे तुमचं दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा वॉशिंग मशीनची किंमत टी व्हीच्या किमतीपेक्षा 75% कमी आहे. जर वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये 36% वाढ झाली आणि टी व्हीच्या किमतीमध्ये 31% घट झाली तर 8 वॉशिंग मशीन आणि 2 टी व्हीच्या एकूण किमतीमध्ये कितीने बदल होईल असा हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा 75% कमी आहे कशाची किंमत वॉशिंग मशीनची किंमत टी व्हीच्या किमतीपेक्षा. ओके, जर आपण टी व्हीला किती पकडलं 100 जर पकडलं तर 75% कमी म्हणजे वॉशिंग मशीनची किंमत किती होईल वॉशिंग मशीनची किंमत किती होईल या ठिकाणी 25 होईल. ओके, 25 कारण ही काय आहे 75% कमी आहे. ओके, आता काय म्हणत आहे वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये 36% वाढ झाली. ओके, या वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये किती टक्क्याने वाढ होत आहे 36%. ओके, 36% आणि त्यानंतर 31% कुठं घट होत आहे टी व्हीच्या किमतीमध्ये 31% घट होत आहे. ओके, घट. ओके, आणि ही काय वाढ आहे. ओके, आपण बघा आधी 36% आणि 31% काढण्यापेक्षा आधी आपण 8 वॉशिंग मशीन आणि 2 टी व्हीची किंमत काढून घेऊ. ओके, बघा या ठिकाणी 8 जर वॉशिंग मशीन असतील तर त्या किती रुपयाच्या होतील 200 रुपयाच्या होतील. ओके, 25च्या भावानं. ओके, त्यानंतर 100च्या भावानं 2 वॉशिंग मशीन किती रुपयाच्या होतील 200 रुपयाच्या. ओके, म्हणजे टोटल तुम्हाला किती रुपये लागतात तुमची इन्व्हेस्ट किती आहे 400 रुपये आहे. ओके, आता बघा या 200 रुपयावर 36% काय आलेले आहे वाढ झालेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 36% जर काढला आपण 200चे 36% 2 म्हणजे 1% असेल. ओके, तर 36% म्हणजे किती होतील 72 रुपये होतील. ओके, 72 यामध्ये ॲड होतील. त्यानंतर या ठिकाणी किती आहे 31% घट झालेली आहे. ओके, टी व्हीच्या किमतीमध्ये 31% घट झालेली आहे. तर 200चे 31% किती होतील 2 म्हणजे 1% असेल तर 31% म्हणजे किती होईल 62 होईल. ओके, 62. ओके, ही किंमत यामधून घट करावं लागेल. ओके, घट करावं लागेल. तर प्रश्न काय विचारलेला बघा एकूण किमतीमध्ये कितीने बदल होईल हे विचारलेलं आहे. आधी किती होतं म्हणजे 400 रुपये होतं. ओके, 400 रुपये होतं आणि 400वर किती वाढ किंवा घट झालेली आहे बघा या ठिकाणी 72 आहे आणि या ठिकाणी 62 आहे. म्हणजेच ओव्हरऑल कितीचा फरक आहे 10 या ठिकाणी वाढ झालेली आहे. ओके, 10 रुपयाने वाढ झालेली आहे म्हणजे 400वर 10 रुपये. ओके, तर याचे टक्के काढा. ओके, 20 कटले. ओके, 4 4 2 8 त्यानंतर पॉईंट. ओके, त्यानंतर किती येतील 2 उरले आणि 1 0 म्हणजे 4 पंजे 20. ओके, तुमचं ओव्हरऑल 2.5% काय असेल वाढ असेल. ओके, वाढ. तुमचं पहिला ऑप्शन करेक्ट असेल, तुमचं पहिला ऑप्शन बरोबर असेल. त्यानंतर बघा मॅथच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन अशी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे जी 9106 मध्ये मिळवल्यास मिळालेल्या संख्येला 22 11 15 आणि 13 ने भाग दिल्यास ओके भाग दिल्यास बाकी काय उरेल 7 उरेल. आपल्याला 9106 मध्ये अशी एक संख्या मिळवायची आहे जेणेकरून या 22 ने 11 ने 15 ने आणि 13 ने भागल्यास किती बाकी उरेल 7 बाकी उरेल. ओके, तर बघा या ठिकाणी जर आपण चौथा ऑप्शन चेक केलं तर शेवटी काय आपल्याला मिळवायचं आहे बघा 9106 मध्ये 3764 जर मिळवलं. ओके, 9106 मध्ये 3764 जर मिळवलं तर शेवटचा डिजिट काय असेल मित्रांनो या ठिकाणी 0 असेल. ओके, 0 असेल आणि आपल्याला बाकी जी 7 आहे ती पण आपल्याला या ठिकाणी मायनस करायची आहे. ओके, तर शेवटचा डिजिट काय मिळेल मित्रांनो 3 मिळेल. ओके, म्हणजे एखाद्या संख्येचा शेवटचा डिजिट जर 3 असेल तर त्या संख्येला 15 ने भाग जाईल का मित्रांनो 15 ने भाग जाणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. ओके, त्यानंतर जर चेक केलं आपण 37 57. ओके, तर 37 57च्या शेवटी 7 आहे आणि इथं शेवटी काय आहे 6 आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 6 प्लस 7. ओके, तर शेवटचा डिजिट किती असेल 3 असेल आणि मायनस आपल्याला 7 पण करायचा आहे. ओके, म्हणजे शेवटचा डिजिट काय मिळत आहे तुम्हाला 6 मिळत आहे आणि हा जर एखाद्या संख्येच्या शेवटचा 6 डिजिट जर असेल तर त्याने 15ला भाग जाईल का 15 ने भाग जाणार नाही मित्रांनो, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. ओके, त्यानंतर बघा
9000, एक मिनिट, त्यानंतर बघा 9106 मध्ये किती मिळवल्यास 3756 म्हणजे 3756 जर मिळवलं, ओके 3756 जर मिळवलं तर याचं शेवटचं डिजिट काय येईल मित्रांनो, 2 येईल. ओके 2मधून 7 जर कमी केलं आपण तर शेवटचं डिजिट 5 येईल, म्हणजे 5ला 15ने भाग जाऊ शकतो. ओके तर आपण या ठिकाणी हा सॉल्व करणार आधी. तर या ठिकाणी पूर्ण ॲडिशन करून बघा, 6 6 12 2, ओके 1 या ठिकाणी की झाले 6 झाले. ओके त्यानंतर 8 आणि त्यानंतर 12. ओके इथून तुम्हाला 7 मायनस करायचं आहे कारण ते बाकी होईल. ओके तर बघा 7 जर मायनस केलं तर या ठिकाणी 55 येईल, 128 इथं येईल. ओके बघा आता या संख्येला कितीने भाग जाऊ शकतं, 15ने जर भाग जाऊ शकत आहे तर हा एक ऑप्शन येऊ शकतो. ओके आपण पुन्हा तिसरा ऑप्शन चेक करणार. ओके 9106 मध्ये आपण किती मिळवणार, 3771 म्हणजे 3771 मिळवणार. ओके मिळवल्यास किती होईल 7. ओके त्यानंतर या ठिकाणी पण 7, त्यानंतर 8 आणि 9 आणि 3 12. ओके या ठिकाणी मायनस जर 7 केलं तर किती होईल 12 8 7 0 होईल. ओके म्हणजे आता बघा शेवटचा डिजिट 5 आहे या ठिकाणी आणि शेवटचा डिजिट 0 आहे. ओके तर याला 15ने भाग जाऊ शकतं. ओके पण बघा बाकी संख्येने पण भाग जाईल का, 22ने, ओके 11ने. बघा 11ने जर भाग जात असेल एखाद्या संख्येला तर तिला 22ने पण जाऊ शकेल. ओके भाग तर आपण आता चेक करणार दोन्ही संख्येला कितीने 11ने भाग जाऊ शकते का. तर बघा 11ची कसोटी काय आहे मित्रांनो, यांचे ॲडिशन. ओके सम आणि विषम ज्या संख्या आहेत म्हणजे स्थानावर सम आणि विषम स्थानावरच्या ज्या संख्या आहेत त्यांचे ॲडिशन करू आणि त्यांचा फरक 11 किंवा 0 जर असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल, 11ने भाग जाईल. आता बघा या ठिकाणी 2 आणि 5 किती होतात, 7 होतात. ओके त्यानंतर 1 8 आणि 5 किती झाले, हे 14 होतात. ओके बघा 7 आणि 14 यांचा फरक किती आहे मित्रांनो, यांचा फरक किती आहे 7चा आहे. त्यामुळे या संख्येला 11ने भाग जाणार का मित्रांनो, 11ने भाग जाणार नाही. बघा विषम स्थानावरच्या संख्या मायनस काय करायचं आहे तुम्हाला, समस्थानावरच्या संख्या मायनस करायचं आहे. जर 11 किंवा 0 येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जाईल. पण या ठिकाणी यांचा फरक किती येत आहे मित्रांनो, 7 येत आहे, त्यामुळे 11ने भाग जाणार नाही. ओके त्यानंतर बघा या ठिकाणी विषम स्थानावरच्या संख्या यांची बेरीज किती येते, 9 येतं. आणि त्यानंतर समस्थानावरच्या संख्या यांची बेरीज किती येतं, त्यांची पण बेरीज 9 येतं. म्हणजेच 9 - 9 किती येईल, 0 येईल मित्रांनो. म्हणजेच याला 11ने भाग जाईल. तुमचा हा 3771 जो ऑप्शन असेल तो करेक्ट असेल. ओके बघा तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा वार्षिक 8% दराने 2200 रुपये या रकमेवर 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज किती असेल, असं या ठिकाणी प्रश्न आहे. आपल्याला 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे आहे 2200 या रकमेवर 8% दराने. तर बघा 2200 वर 8% जर काढायचं असेल तर 22 म्हणजे किती होईल, 22 म्हणजे 1% होईल. तर 8% म्हणजे किती होतील, 8% म्हणजे बघा 8 2 16 6. ओके 1 या ठिकाणी 8 2 16 आणि 1 17 म्हणजे या ठिकाणी 176 काय होईल तुमचं 8% दर होईल एका वर्षाचं. ओके तर 3 वर्षाचं किती असेल मित्रांनो, 3 वर्षाचं किती असेल, 3ने गुणा. ओके तर बघा किती येईल, 3 6 18 होतात, 8 इथं 1 इथं. ओके हातचे 1, त्यानंतर 3 7 21 आणि 2 22, 22चे 2 हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5 म्हणजे 528 हे किती वर्षाचा व्याज असेल, म्हणजे सरळ व्याज असेल मित्रांनो 3 वर्षाचा. ओके 528 3 वर्षाचा सरळ व्याज असेल. तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके त्यानंतर बघा 8 संख्यांची सरासरी 19 आहे. ओके 8 संख्यांची सरासरी 19 आहे. यापैकी 5 संख्यांची सरासरी किती आहे, 13 आहे. तर उर्वरित 3 संख्यांची सरासरी किती असेल असे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा 8 संख्या जर आपण या ठिकाणी 8 संख्या 1, ओके त्यानंतर ही दुसरी, तिसरी, ओके चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि ही 8वी. ओके बघा या संख्या आहेत 8 संख्या, त्यांची सरासरी किती आहे, म्हणजे सर्वच किती आहेत 19 लेवलच्या आहेत. ओके त्यानंतर बघा 5 संख्यांची सरासरी जर 13 असेल, ओके या 5 संख्यांची सरासरी किती असेल 13 असेल. ओके म्हणजे या जर 13 13 असतील, 19 नसून ह्या किती आहेत 13 13 आहेत. ओके तर या उरलेल्या 3 संख्यांची सरासरी किती असेल असं विचारलेलं आहे. बघा या 19 नसून 13 आहेत म्हणजे कितीची कमी आहे मित्रांनो, या ठिकाणी 5ची कमी आहे, सॉरी 6ची कमी आहे. ओके 6ची जर कमी एका संख्येवर असेल तर 5 संख्येवर कितीची कमी असेल मित्रांनो, 6 पंजे
30ची कमी असेल आणि हे 30 आपल्याला या 3 संख्यामध्ये डिवाइड करावं लागतील. ओके, तर बघा 30ला या 3 संख्यामध्ये डिवाइड करण्यासाठी काय करू आपण, भाग देऊ. ओके, 3 10 30 म्हणजे प्रत्येक संख्येला आपल्याला 10 वाढवावा लागेल. ओके, म्हणजेच किती होईल मित्रांनो, यांचा ॲव्हरेज किती होईल, 29 म्हणजे 29 29 29 म्हणजे 29 यांचा ॲव्हरेज असेल. तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा पहिल्या 72 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती असेल असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा एक सूत्र असतं, पहिल्या 72 म्हणजे पहिल्या ओके n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी जर काढायची असेल, ओके सरासरी जर काढायची असेल तर एक सूत्र आहे बघा. हा सूत्र काय असेल बघा, n +1 ओके, एक मिनिट, n +1 ओके गुणिला 2n +1 करायचं आहे तुम्हाला आणि भागाकारात 6 द्यायचा आहे. ओके, आता बघा n म्हणजे काय या ठिकाणी, n म्हणजे पहिल्या n पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. ओके, n म्हणजे काय, पहिल्या n पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. या ठिकाणी 72 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या काढायच्या आपल्याला. म्हणजे n म्हणजे जर 72 ठेवलं आपण, 72 + 1 करायचं आहे. ओके, +1 केल्यानंतर तुम्हाला 2n म्हणजे 2 गुणिले 72 करायचं आहे. ओके, 72 + 1 करायचं आहे. ओके, आता भागिले काय असेल, 6 असेल. ओके, बघा 72 + 1 किती होईल, 73 होईल. ओके, 73 होईल. त्यानंतर गुणिले 72 दुने 144 आणि 145. ओके, 145 भागिले 6 होईल. ओके, यांचं जर गुणाकार केलं मित्रांनो तर ते किती येईल, 10,585 येईल. ओके, भागिले 6. याला जर तुम्ही भाग दिले तर तुम्हाला काय मिळेल, दुसरा ऑप्शन मिळेल. ओके, 17/64 मिळेल. तुमचा दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, या ठिकाणी जास्त टाईम लागू नये म्हणून मी या ठिकाणी डायरेक्ट सॉल्व केलेला आहे. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करत चला. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नंतर बघा सिद्धार्थ, लता, विवेक यांनी एका व्यवसायात 13, 6, 5 या गुणोत्तरात गुंतवणूक केली. त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे 10 महिने, 1 महिने आणि 3 महिन्यासाठी गुंतवले तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती असेल असं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. बघा यांचा हा सिद्धार्थ आहे, लता आहे आणि हा विवेक आहे. यांचं गुणोत्तर किती आहे, 13, 6, 5 या प्रमाणात आहे. ओके, त्यांचं हे भांडवल आहे. ओके, आणि त्यांना लागणारा कालावधी किती आहे, एक मिनिट, त्यांना लागणारा कालावधी किती आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी 10 महिने कुणाला लागतं, सिद्धार्थला. ओके, 10 महिने सिद्धार्थला, त्यानंतर 1 महिने लताला. ओके, 1 महिने लताला आणि 3 महिने कुणासाठी, विवेकला. ओके, 3 महिने विवेकला. तर बघा यांचं जे प्रॉफिट असेल मित्रांनो, यांचं प्रॉफिट म्हणजेच काय असेल, नफ्याचं गुणोत्तर असेल. ओके, बघा 13 10 किती होतात, 130. ओके, 130. त्यानंतर 6 एकम 6. ओके, 6. त्यानंतर 5 3 15. म्हणजेच हा जो गुणोत्तर असेल मित्रांनो, हा त्यांचा कशाचा गुणोत्तर असेल, नफ्याचा गुणोत्तर असेल. 130 6 15, 130 6 15 तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, या क्वेश्चनवर मित्रांनो आपण शेवटी येणार. ओके, त्यानंतर बघा एका पिशवीत 5 रुपये नाण्यांची संख्या 10 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा कितीने 8ने अधिक आहे. ओके, 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या 10 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 8ने अधिक आहे, परंतु 2च्या नाण्यांच्या म्हणजे 2 रुपयाच्या नाण्यांपेक्षा 20% काय कमी आहे, 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या. ओके, जर पिशवीत एकूण 270 रक्कम असेल तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती असेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा आपल्याला अशी रक्कम घ्यायची आहे जी 8ने कमी असेल. ओके, जर आपण 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती घेतली, जर आपण 12 घेतली. ओके, 12 घेतली तर 12 + 8 जर मिळवलं. ओके, 12 + 8 तर ते किती होईल, 20 होतील. ओके, आणि हे 20 म्हणजेच काय आहे मित्रांनो, 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या. ओके, कारण बघा 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या 10च्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 8ने काय आहे, अधिक आहे. ओके, तर 12 पेक्षा 8ने अधिक म्हणजेच 20 होईल ना मित्रांनो, 20 होईल. परंतु 2च्या नाण्यांपेक्षा 20% कमी आहे. या 5 रुपयांची जे नाण्यांची संख्या आहे मित्रांनो, ही 2 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 20% कमी आहे. म्हणजे ही जे 20 म्हणजे हे जी संख्या आहे मित्रांनो 20, ही 80% जर असेल. ओके, 20 ही संख्या 80% असेल तर 100% म्हणजे किती होईल, 25 होईल मित्रांनो. ही 25 म्हणजेच
2 रुपयाच्या नाण्यांची संख्या होईल. ओके, ओव्हरऑल आपण हा एक रेशो काढला मित्रांनो संख्येचा. ओके, तर याला जर कमी करतो म्हटलं तर कमी होईल का मित्रांनो? तिन्ही संख्येला एखाद्या संख्येने भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजे आपल्याला रेशो हाच ठेवायचा आहे. ओके, आता बघा आपण रुपयामध्ये यांना कन्वर्ट करू. 2 रुपयाची कितीच्या रेशोमध्ये नाणी आहे मित्रांनो? कितीच्या? 25च्या रेशोमध्ये. म्हणजेच ओव्हरऑल किती रुपये होतील? 50 रुपये होतील. ओके, 50 रुपये. ओके, त्यानंतर जर बघितलं 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या 20 आहे. ओके, तर ओव्हरऑल रुपये किती होतील? हे 20 म्हणजे 100 होतील. ओके, 100. त्यानंतर बघा 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या 12 आहे, म्हणजेच 120 रुपये. ओके, 120. आता बघा जर यांची टोटल रक्कम किती असेल मित्रांनो? 270 रुपये असेल. ओके, रुपये. आणि हे काय आहे मित्रांनो? एक्स 50 रुपये. ओके, त्यानंतर हा पण या ठिकाणी एक्स आहे. ओके, तर आपल्याला या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा, 120 प्लस 100 किती होतील? 220 आणि 220 प्लस 50 270च होतील. ओके, म्हणजेच एक्स बरोबर काय निघेल मित्रांनो? एक्स बरोबर काय निघेल? एक्स बरोबर एकच निघेल ना? एकच निघेल. ओके, एक. ओके, तर आता बघा या ठिकाणी 20 कितीची संख्या विचारलेली आहे? 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या विचारलेली आहे. ओके, तर हा रेशो ओके 20 गुणिले आपण 1 करणार. तुमचं काय मिळेल मित्रांनो? 20 ही संख्या मिळेल 5 रुपयाच्या नाण्यांची. ओके, तुमचं चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा या आधीच्या क्वेश्चनच्या आधी जो आपण क्वेश्चन बघितला होता मित्रांनो, तो क्वेश्चन म्हणजे दुसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन सेम आलेला आहे. आधी आपण याला बघणार. तर बघा या ठिकाणी काय म्हणत आहे? ए व बीच्या वयाच्या 2 पटीची बेरीज 45 वर्ष आहे. या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हाल मित्रांनो. बघा ए प्लस बी ची 2 पट तुम्ही असे बनवाल मित्रांनो, पण असं या ठिकाणी क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही. कारण या पद्धतीने जर काढलं तुम्ही असं घेऊन तर तुमचा आन्सर निघणार नाही. तर तुम्हाला काय घ्यावं लागेल बघा, ए प्लस बीची 2 पट आहे मित्रांनो. या ठिकाणी बीची 2 पट म्हणजे 2b बरोबर किती आहे? 45 वर्ष आहे. त्यानंतर एचे 3 पट वय व बीच्या 2 पटीत मिळवले. ओके, बघा 3a प्लस बीचे किती पट वय? 2 पट. ओके, 2 पट वय. ओके, तर किती त्याचा परिणाम मिळतो आहे? 91 वर्ष मिळतं आहे. ओके, 91 वर्ष. तर ए आणि बीच्या वयाची बेरीज तुम्हाला काढायची आहे. बघा हा इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन दुसरा आहे. तर या दुसऱ्यामधून मी 1 मायनस करतो आहे. तर बघा 1 जर मायनस केलं एक पहिलं समीकरण तर काय मिळेल तुम्हाला? या ठिकाणी 3a मधून a जर गेलं, ओके 3a मधून a जर गेलं तर या ठिकाणी 2a उरेल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी 2b मधून 2b गेले, काय उरेल? काहीच नाही उरणार तुमच्याकडे. ओके, त्यानंतर बघा 91 मधून 45 जर गेले तर किती उरणार? 46 उरणार. ओके, 46 उरणार. तर बघा 2a म्हणजे जर 46 असेल तर a म्हणजे किती असेल? 23 असेल. ओके, आता a बरोबर 23 हे या समीकरणामध्ये ठेवून बघा. ओके, बघा a बरोबर जर 23 असेल प्लस 2b. ओके, 2b बरोबर किती आहे? 45 आहे. ओके, 45 आहे. तर 2b बरोबर काय होईल मित्रांनो? 2b बरोबर 23 इकडे जातील. ओके, 45 मायनस 23 होईल. ओके, म्हणजेच तुमचं 2b बरोबर किती येतं? 45 मायनस 23 22 होईल. ओके, म्हणजे 1b म्हणजे काय येईल मित्रांनो? 11 येईल. ओके, 2b म्हणजे 22 असतील तर 1b म्हणजे b म्हणजे काय होईल? 11 होईल. ओके, या ठिकाणी b म्हणजे 11 होईल. आता बघा यात काय विचारलेलं आहे? ए आणि बीच्या वयाची बेरीजच विचारली आहे ना. तर बघा बीचे वय किती आहे? 11 आहे आणि एचे वय 23 आहे. ओके, 11 आणि 23 किती होतील? 34 होतील. ओके, तुमचं तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो आधीचा क्वेश्चन, हा आहे तुमचा आधीचा क्वेश्चन. सेम क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. या आधी जो बघितला आपण सेम क्वेश्चन, ए आणि बीच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. या ठिकाणी तुम्ही सॉल्व करून बघा. ओके, सॉल्व करून बघा आणि तरी न सुटल्यास तुम्ही या ठिकाणी कमेंट करा. ओके, की हा क्वेश्चन या ठिकाणी सुटू शकत नाही म्हणून. ट्राय करा. सेम क्वेश्चन आहे आणि आताच या आधी आपण डिस्कस केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे हे जर एक्सप्लेनेशन हे सोल्युशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सपोर्ट पण करत चला. शेअर करून सपोर्ट पण करत चला. धन्यवाद.